भारत माता की जय। भारत रत्न डॉक्टर अब्दुल कलाम अमर रहे। नमस्कार पुणेकर माझामध्ये आपले स्वागत। सध्या आपण पुणे शहरातील आझम कॅम्पस ग्राउंडमध्ये अब्दुल कलाम फाउंडेशनच्या वतीने 5वा वर्धापन दिवस या ठिकाणी साजरा होत आहे। डॉक्टर APJ अब्दुल कलाम चषक 2024 या ठिकाणी आयोजन केलेलं आहे। या कार्यक्रमाचे प्रमुख आयोजक गफूर भाऊ शेख आणि सर्व त्यांचे मंडळ या ठिकाणी उपस्थित आहेत। तसेच अनेक मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहेत। भाऊ, आज या ठिकाणी जे आपण आयोजन केलेलं आहे, आयोजन कसं केलं आणि संकल्पना तुम्हाला कशी सुचली ते सांगा। तर युवकांना एक प्रेरणा मिळेल म्हणून थोडा मैदानी खेळ आपण खेळू। आता आपल्याकडे 14 टीम आलेले आहेत। बार्शी, भूम, परांडा, लातूर, पुणे शहराची टीम आहेत। फर्स्ट प्राइज आपण 20,000 रुपये ठेवलेला आहे, सेकंड प्राइज 10,000 रुपये आणि थर्ड प्राइज 7,000 रुपये। तरी पण मी सगळ्यांचा माझ्या टीमचा एक आभार व्यक्त करतो स्वतः की सगळ्यांनी बरोबर साथ दिली आम्हाला। आपलं कॉपरेट सगळ्यांनी केलं। तसे संतोष भाऊ आरडे माजी नगरसेवक आहेत, चंद्रकांत भाऊ कांबळे, संतोष कांबळे, मनोज भाऊ शेट्टी हे सगळे आलेत, त्यांचे पण आभार मानतो। कारण तुम्ही आले तर आमचं एक प्रोत्साहन वाढतं का बाबा आपले मार्गदर्शक लोक आपल्या सोबत आले तर आमचं एक मार्गदर्शन वाढतं। हे 2 दिवस चालणार आहेत। आज 12 मॅचेस आहे, उद्या 19 मॅचेस आहेत। उद्या संध्याकाळी बक्षीस वितरण समारंभ होईल। दादा, आज या ठिकाणी उद्घाटन झालेले, काय सांगाल आजच्या प्रसंगी? भारतरत्न डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांनी देशाच्या तरुणांना एक दिशा दिली होती। त्यांच्याच आदर्शांचा कित्ता आपलं हे संस्थान या ठिकाणी आपण हे कार्य करत आहेत। या देशाच्या तरुणांना एक वेगळी दिशा देण्यासाठी आपण या ठिकाणी हा कार्यक्रम स्तुत्य कार्यक्रम करत आहात, याचा मला अत्याधिक आनंद होत आहे। गफूर बाबी या ठिकाणी अजून एक बाब नमूद करेल की आपण वेगवेगळ्या प्रकार लोक काम करत असतात, पण आपण तरुणांना जोश भरून त्यांच्यात एक नवीन उमेद निर्माण करण्याचं जे काम करतात खेळ, आणि आज आपण बघतो वास्तविक मैदानी खेळाची फार कमतरता आहे। आज मुलं त्या लॅपटॉप मोबाईलच्या पलीकडे जायला मागत आहेत, परंतु आपण हे जे प्रोत्साहन देतात ही अतिशय उल्लेखनीय बाब आहे। पुन्हा एकदा आम्ही भारतीय जनता पार्टी पश्चिम महाराष्ट्र कामगार मोर्चाच्या वतीने या संपूर्ण एंटायर टीमचा, विशेषतः आरिफभाई असतील, आमच्या संस्थापक अध्यक्ष गफूरभाई असतील, यांचं पुन्हा एकदा मनपूर्वक अभिनंदन करतो। आपण बघतो की वर्धापन दिवसाच्या निमित्त अनेक वेगवेगळ्या पद्धतीने उपक्रम राबवले जातात, पण भाऊने आज युवकांना प्रोत्साहन मिळेल अशा या कार्यक्रमाचं आयोजन, त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं? खरंच एक कौतुकास्पद आहे की आजच्या काळामध्ये बघितलं, जसं दादांनी सांगितलं की खेळाची गरज आहे, आणि त्यांनी जे अब्दुल कलाम आझाद यांच्या वाढदिवसानिमित्ताने किंवा जन्मदिवसानिमित्ताने जे निवडले आहे ते खरंच म्हणजे त्यांना शुभेच्छा दिल्या पाहिजे। आपल्याबरोबर सामाजिक कार्यकर्ते संतोषी कांबळे या ठिकाणी। भाऊ, आज या ठिकाणी हा उद्घाटन झालेले, आजच्या निमित्त आज प्रोत्साहनपर काय बोलाल? आमचे गफूरभाई मागच्या काळामध्ये कामगार आघाडीमध्ये पुणे शहर उपाध्यक्ष होते। त्यांनी खूप चांगलं काम केलं कामगारांना न्याय देण्यासाठी, आणि मी त्याचा साक्षीदार आहे। स्वतः काही आंदोलन असो, काही कार्यक्रम असो, ते स्वतः पुढे असायचे। तर आता असे चांगले कार्यक्रम भरून त्यांनी एक वेगळा ठसा उमटवलेला आहे की अब्दुल कलाम आझाद फाउंडेशनच्या मार्फत मी त्यांच्या प्रत्येक कार्यक्रमाला गेलेलो आहे, आणि प्रत्येक कार्यक्रमातून त्यांनी काहीतरी समाजासाठी काहीतरी प्रेरणा देणारच उपक्रम केलेले आहेत, आणि माझ्या त्यांना शुभेच्छा असतील। आणि भावी वाटचालीस, त्यांच्या राजकीय पण आणि सामाजिक वाटचालीस माझ्या भारतीय जनता पार्टी पुणे शहर कामगार आघाडी प्रदेशाकडून मी त्यांना शुभेच्छा देतो। आणि युवकांना प्रोत्साहन मिळेल अशाच पद्धतीने ते गफूरभाईचे कार्यक्रम करतात। तर शुभेच्छा पर आपण काय बोलाल? APJ अब्दुल कलाम साहेबांच्या विचारांना धरून चालणारा जो वर्ग आहे तो खऱ्या अर्थाने गफूरभाईंच्या ह्या टीमच्या माध्यमातून येरवड्यामध्ये मी आज सातत्याने पाहत आलेलो आहे। वेगवेगळे कार्यक्रम उपक्रम येरवडा भागात आणि पुणे शहरात त्यांनी घेत आलेले आहेत, पण खऱ्या अर्थाने ह्यांना व्यासपीठ निर्माण करून द्यायचं काम आज गफूरभाई आणि त्यांच्या APJ अब्दुल कलाम फाउंडेशनच्या माध्यमातून इथं उपलब्ध झालं। या ठिकाणी ग्राउंडवरती आल्यानंतर ही फिलिंग्स, ही भावना इथं जाणवते। डॉक्टर APJ अब्दुल कलामच्या 5व्या वर्धापन दिनानिमित्त सगळ्या खेळाडूंना मी शुभेच्छा देतो। आणि हे क्रिकेट टीम आज 14 टीमाची आहे, हे पुढच्या वर्षी किंवा नक्की ही वाढेल आणि ओपनमध्ये आपण खेळण्याचा प्रयत्न करू, हे मी प्रयत्न करेल, आणि अशाच पद्धतीने खेळाडूंना प्रोत्साहन देण्याचं काम आम्ही करू। या पद्धतीने मी सगळ्यांचा आभार मानतो।